सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास. हे काम नव्हे, जबाबदारी आमची. नमस्कार, बीजी 24 तास मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आपण पाहू शकता मी आता आपल्या कर्जत तालुक्यातील जुनं तहसील कार्यालय कचेरी येथे आहोत आणि कचेरी येथे मी काही कामानिमित्त आल्यानंतर मला इथं काही गोष्टी निदर्शनास आल्या की प्रशासकीय भवन खाली गेले. तेव्हापासून इथे हे आपलं जुनं तहसील कार्यालय हे वशाड पडले असं म्हणायला हरकत नाही. त्याचं कारण असं आहे की इथे दोन्ही तालुक्याची लोक इथे मोठमोठे नेते म्हणा किंवा सगळे कार्यकर्ते म्हणा किंवा अधिकारी म्हणा, पोलीस प्रशासन सुद्धा इथे वरती आपली कस्टडी आहे, पोलीस कस्टडीचं हे आहे, इथे आरोपी वगैरे ठेवतात, पोलीस प्रशासन आहे. मात्र काही दिवसांपासून प्रशासकीय भवन खाली गेल्यापासून, शहरामध्ये गेल्यापासून याच्याकडे अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष होत आहे असं कुठेतरी आपल्याला म्हणायला हरकत नाही. त्याचं कारण असं आहे की ह्या याची तहसील कार्यालय, दंडाधिकारी, तालुका कर्जत, जिल्हा रायगड यांचे कार्यालय इथे आहे आणि हे कार्यालय गेले अनेक वर्षापासून फेमस होतं आणि आता कुठेतरी त्याच्याकडे दुर्लक्ष होत आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण इथे पालापाचोळा भरपूर पडलेला आहे. माझ्यासोबत कॅमेरामन आहे, ते दाखवतील बघा कशी दुरावस्था आहे. सगळीकडे भयानक परिस्थिती आहे. इथे जनजनावर येऊ शकतो, अनेक प्रकार साप वगैरे येतात, सगळ्या गोष्टी होतात. इथे पाला सुद्धा एवढा पडलेला आहे झाडाचा याचा त्याचा सगळीकडे. आणि एकीकडे आता आपण बघतो रानपट्ट्यामध्ये आगी वगैरे लागतात, कोणी काय काडी टाकतं किंवा शिगाट पेरत काय असेल ते त्याच्याप्रमाणे आग लागते. तसंच जर प्रकार काही इथे घडला तर उद्या आपल्या तहसील कार्यालयाची इथे काही कागदपत्र आहेत, महत्वाचे कागदपत्र आहेत. गाव नमुना 14चे अधिकारी शोधण्यासाठी इथे येत असतात आधी मध्ये कधी, आणि इथे एवढी दूर अवस्था झालेली आहे की मात्र याच्याकडे कुठलेही अधिकारी किंवा या डिपार्टमेंटचे जे कोणी अधिकारी असतील ते लक्ष देत नाहीत किंवा त्यांनी द्यावं लक्ष, जेणेकरून इथे कुठली घटना घडू नये. तर त्याच पार्श्वभूमीवर आपल्यासोबत कर्जत तालुक्यातील समाजसेवक दशरथदादा मुने आहेत, ते सुद्धा आता इथे आलेले आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की कशा पद्धतीत या कार्यालयाची दूर अवस्था आहे. दादा, काय सांगाल नेमकं? गेले अनेक वर्षापासून तुम्ही स्वतः येत होते, त्यावेळेला अप्रतिम हे कार्यालय होतं आणि या कार्यालयामध्ये तुम्ही अनेक कामं केलेले आहेत, मात्र त्याच्याकडे आता कुठेतरी दुर्लक्ष होते. असं तुम्ही एक कार्यकर्ते म्हणून काय सांगाल नेमकं? गेली अनेक वर्ष आपण या कर्जत तहसील कार्यालयामध्ये येत आहोत. अगदी माझ्या लहानपणापासून मी बघतोय आणि ही इमारत इंग्रजांच्या काळामध्ये 1905 मध्ये स्थापन झालेली आहे आणि ती अजून सुद्धा वापरण्याजोगी आहे. अगदी एकदम खराब झाली असं म्हणता येणार नाही, परंतु काही कारणास्तव ही कार्यालय उंच टेकडीवर असल्यामुळे बऱ्याच लोकांची मागणी होती की कर्जत तहसील कार्यालय किंवा रजिस्टर ऑफिस अशी महत्वाची कार्यालय ही खाली असावीत. कारण लहान मुलं, वयोवृद्ध अशा लोकांना चढ उतार करण्यासाठी त्रास व्हायचा. त्यामुळे बऱ्याच वर्षापूर्वी लोकांची मागणी होती की तहसील कार्यालय हे खाली बाजारामध्ये शिफ्ट करण्यात यावं. त्याप्रमाणे ते केलं, परंतु ह्या इमारती ज्या आहेत त्या आता पूर्ण दुर्लक्षित होऊन पूर्ण पाळापाचोळा जनावरं वगैरे इथे आता वावरताना दिसत आहेत. आणि आपल्या ह्या कचेरीला दरवर्षी आपण जर रेकॉर्ड पाहिला तर दरवर्षी आग लागत असते आणि अजून सुद्धा आग लागण्याची भीती आहे. कारण पालापाचोळा एवढा आहे की आग लागल्यानंतर ती आटोक्यात येऊ शकणार नाही आणि महत्वाची कागदपत्र जी आहेत ती अजून सुद्धा पूर्ण खाली शिफ्ट केलेली नाहीत. त्याच्यामुळे बऱ्याच लोकांचं इथं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे या संबंधित अधिकाऱ्यांनी जे हे कार्यालय जे आहे, ज्या संबंधित कार्यालयाकडे जे कार्यालय आहे ते, तर त्यांनी ते त्याच्याकडे लक्ष लावून एकतर ते डागडुजी करावी किंवा अन्य कुठल्याही मार्गाने त्याला नूतनीकरण करावं अशी आमची मागणी आहे. तर हे होते आपल्यासोबत दशरथदादा मुने आणि त्यांनी तालुक्याच्या वतीने त्यांच्या भावना काय होत्या त्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिलेल्या आहे. त्याच पार्श्वभूमीवर आपण बघू शकता वरती पूर्णपणे कौलारू कार्यालय आहेत आणि कार्यालयामध्ये ताडपत्री वगैरे लावलेले आहेत. दरवर्षी गळती असते म्हणून जे कोणी संबंधित अधिकारी आहेत ते दरवर्षी त्याच्यावरती ताडपत्र वगैरे टाकून तात्पुरती डागडुजी करतात. मात्र आता याच्याकडे कुठेतरी दुर्लक्ष होते असं म्हणायला हरकत नाहीये. तर या
ज्या कार्यालयांची, ज्या डिपार्टमेंटचे जे कोणी अधिकारी असेल, जे कोणी प्रशासक असतील, त्यांनी लवकरात लवकर ही डागडुजी काही असेल ती लवकरात लवकर करावी आणि जेणेकरून कुठली दुर्घटना घडू नये ही लवकरात लवकर टाळावी. माझ्यासोबत कॅमेरामॅनसह मी बाळू गुरव, BG 24 तास, कर्जत, रायगड.